रॅगिंग वगैरे हा प्रकार नाही करायचा का Of तुम्ही? course, मजाक please. मस्ती? What are you saying? I've cried on the sets. काय वेळे बरं माझ्यावरती तर रॅगिंग केलंच, हा. पण सेटवरच्या अनेक मुलांचं रॅगिंग करायचो. हा. त्याला करायचे प्रसाद हे. करायचे हे हे सगळे लोक मुलं. पाणी पाहिजे म्हटल्यावरती पाण्याची बाटली अशी उघडलेली असेल तर पाणी पाहिजे असं पाणी फेकलं जायचं. हो. घे ना पाणी पाहिजे ना अरे खूप मजा पण ती मजा होती. त्या रॅगिंगचं कोणी ना वाईट वाटून घेतलं नाही आणि आय थिंक दॅट वॉज द गुड थिंग. लोकांना काय काय शोधायला कुठे कुठे स्टेशन पर्यंत पाठवलंय. आई शपथ. 9:17चा कॉल टाइम तुला कोणी दिलाय का कधी? नाही. 9:11चा. नाही. वादळवाटच्या शूटिंगला 9:11 कॉल टाइम दिला जायचा. कोण द्याय तुला द्यायचंय? आणि सगळ्यांना साधारण मग त्याच्यावर रॅगिंग केलं जायचं. अरे चष्म्याचा नंबर, सुबोधाच्या चष्म्याचा नंबर, तो चष्म्याचा नंबर नाही म्हणजे. नंतर एक तेव्हा कानी एक धागा आला होता, तो खूप दिवस विकला गेला. एक काळा धागा आला होता, त्याचं काहीतरी नाव होतं. हा. मी खूप मजा केली. अरे ह्या तर गोष्टी खूप ह्या तर झाल्या गोष्टी त्याच्यामुळे, खूप झाल्या. हा. तुम्ही कॉम्प्लिमेंट केली कधी एकमेकांना? म्हणजे करता केली, करायचे, काय होतं कामाबद्दल, तुमच्या सीन बद्दल कॉम्प्लिमेंट द्यायचं एकमेकांना? नाही आठवत आहे ना, नाही दिली कधी वाटतं. नाही दिली? कारण दोघांनी माहिती होतं छान काम. चला, पडदा. नाही असं Curtain. हिला काय सांगायचं? हा ठीक आहे यार, मी होतो ठीक आहे, समोर म्हणून एवढं तर केलं करायलाच काम. पाहिजे ना. नाही, एवढं तर असं करायलाच इकडे असं पाहिजे. बोलायचं तुम्ही? अरे आम्ही सांगतो सुरुवातीला ज्या पद्धतीने बोलायचो ना, हा. तर समोर प्रेक्षकांना कधीच वाटलं नसेल की अच्छा ही जोडी रोमॅन्टिक आहे काम करणारी, जे असे वागतात मागे वगैरे. अत्यंत घाणेरडं वागायचो आम्ही एकमेकांशी. हा. अत्यंत घाणेरडं. म्हणजे मी माझा डबा ह्याच्या बाजूला असलेला जर आणला तर खाणार तू सी थ्रू, मग हा तसंच करणार, असं उठून जाणार. चीप चीप एकदम फालतू बालिश भांडण होती. मजा होती. म्हणजे काही भांडण म्हणजे तसं भांडण. भांडण नव्हतं ते, पण पण त्या सगळ्याची एक गंमत होती. ती एन्जॉय करायचो आम्ही ते सगळ्या गोष्टी. तुम्ही ब्रेक टाइम मध्ये काय करायचं किंवा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायचं? हो, चर्चासत्र असायची. आम्ही टाइमपास म्हणजे की आता काय करूया आधी तिला पुढे ह्या सीन मध्ये, मग कॅमेराच बंद ठेवू आणि मग तिला कर तू अभिनय वगैरे, आणि मग आम्ही समोर इमोशन कॅमेरा रोल झालेला 100 एपिसोड नंतर हा आला तरी हा सिनियर ना. असं नाही, असं अशा गोष्टी खूप चालायच्या. मी रडायचे वगैरे सीन मध्ये. क्लोज चालू आहेत आणि क्लोजचा कॅमेराच रोल नाही व्हायचा. आयुष्यप्पा. पण झाला सीन, आता परत कर, आपण रोल नाही केलाय कॅमेरा, हे सगळं ग. नंतर चिडायची नाही? स्क्रिप्ट ना माझ्या ह्याचे कोर्टाचे सीन ना जनरली खूप मोठे असायचे ग. हा. आणि माझं स्क्रिप्ट बिप लपवून ठेवायचंय मला. आणि खूप ना कोर्टाचे सीन म्हटलं की मला पिंपल जायची स्ट्रेस. मी तर कित्येक वेळा मला आठवतोय की असं एक वाचन झालं सीनचं, ओके मग ना इथे मी तुझ्याकडे बघीन वगैरे वगैरे वगैरे, हा ओके काही बघायचं. सो मी ना असं मंदारकडे बघायचं, मंदार फक्त मागणं असं करायचं, इथे नाही बघायचं आपलं. ते मला नंतर ह्या कळायला लागलं त्या गोष्टी. तर सीन मध्ये ना हे वाक्याला किती दिवशी बघायची अरे, तर मी इकडे बघ वगैरे. कट कट कट, क्या है आदिती, क्या कर रही है? तू देखील उसके पास. खूप करायचे काय मला असं. So अशा आणि कशा नंतर गोष्टी हळूहळू व्हायला मला लक्षात आलं की अच्छा, मग मला यांच्या नजरांचा अर्थ कळायला लागला हळूहळू. आणि मग बिचारीला बकरा केलेला यार काही- सेटवर. हो. काही बिचारे नाही. ए चुप रे, बिचारीच होते. अजूनही आहे मी बिचारी. लास्ट चेहरा बघ, काय बोलतीयस तू, बिचारी आहेस. हो चल ग, होतीस. आहे. झालं कळलं. 100% कन्व्हिक्शन आहे माझ्या चेहऱ्यामध्ये. मी अजूनही तुला बिचारी पटत आहे, नाहीये. मी बिचारी आहे. याच्यातच कन्व्हिक्शन नाही.